100 गुण आहेत. प्रत्येक भागामध्ये म्हणजे ABCD असं भाग आहेत. त्या प्रत्येक भागामध्ये 13, 12, 12, 13 असे प्रश्न विचारले जाणार आहेत. आता मग परीक्षा TCS घेणार आहे आणि TCS परीक्षा घेत असताना नेमकं काय याचा विचार केला पाहिजे. काय अभ्यास करायचा आपल्याला. अरे बाबांनो, स्क्रीनवर कायदा घेतला आणि स्क्रीनवर कायदा घेऊन वाचून दाखवणं म्हणजे कायदा नाहीये. आणि तुम्ही बी अभ्यास करताना लक्षात घ्या, मी ज्या वेळेला युट्यूबवर काही लेक्चर्स घेणार आहेत प्रश्नपत्रिकेचे, त्यावेळेला तुम्हाला ते सोडवता आलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. उगाच आपलं काहीतरी करायला लागेल मग असा PDF आहेत ना वाचायला. कायद्यात विचारलेले प्रश्न पटकन आले पाहिजेत आपल्याला, लगेच लगेच क्विक ऑन द सेकंड जे काय आहे ते. म्हणून कायदा शिकताना समजून घेऊन शिका. नंबर 1, संकल्पना क्लिअर करा काय आहे, कारण कायदा नवीन असतो आपल्याला. नंबर 2, लक्षात कसं ठेवायचं. नंबर 3, ऑथेंटिक. उगाच कोणीतरी काहीतरी सांगितलं. आणि कायद्याचा अर्थ समजून घेत असताना न्यायालय स्थापन केले याचा अर्थ कायद्याला वेगवेगळ्या छटा असतात, अर्थ वेगवेगळे निघतात. जो कोणी वाचल त्याच्याप्रमाणे अर्थ निघेल. वाचून त्याला त्याच्या बाजूने जो कोणी समजून घेईल त्या पद्धतीने अर्थ निघेल. बरोबर आहे. मग हा भाग लक्षात घ्या की कायद्याचा भाग कसा असणार आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा एखाद्या कायद्याची संकल्पना म्हणजे समजून घेतलं पाहिजे, काही जरी असलं तरी. आता काही जणांनी सांगितलं 528 कलम आहेत. अरे भाऊ, 528 कलम आहेत, पण त्याच्यातले किती विचारले जाणार आहेत. 130-32 कलमाचा सगळा कायदा आहे. त्याच्यामध्ये 54 तर व्याख्या आहेत, म्हणजे ते 54 कलमासारखेच आहेत व्याख्या. आणि 50 प्रश्न ज्या वेळेला विचारले जाणार आहेत त्यावेळेला व्याख्येवरच 4 ते 5 प्रश्न असणार आहेत 101%. त्याशिवाय 50 प्रश्नाचे संचिकाच तयार होऊ शकत नाही. येत्या लक्षामध्ये सगळ्याला आवाज येत असेल. ओके. तर 4 ते 5 प्रश्न त्याच ठिकाणी तयार होणार आहेत, व्याख्येवरच तयार होणार आहेत. म्हणजे 54 व्याख्यान, त्याच्यापैकी 4 ते 5. मग हे आपल्याला समजलं पाहिजे, कुठं तयार होणार आहे प्रश्न, कसा तयार होणार आहे, प्रश्न असा तयार झाला तर तो आपल्याला येणार आहे का, या गोष्टी समजल्या पाहिजेत. नाहीतर मला काही माझ्या जुन्या विद्यार्थ्यांनी पाठवून दिलं, हे असं कायदा जशाच तशी PDF स्क्रीनवर घेतली, भया दना 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 वाचून ते PSI ला कायद्याला मार्क का पडली मुलांना. हे सगळ्यात महत्वाचं. संकल्पना समजून घेतल्या, लक्षात ठेवलं, ऑथेंटिक डाटा होता. आणि ज्या वेळेला त्यांना आठवायचंय त्यावेळेला त्यांना आठवलं. आपल्या भाषेत समजून घ्या कायदा, आपल्या भाषेत कायदा समजून घ्या, हा भाग लक्षात ठेवायचा. ओके. इतिहास काय आहे कायद्याचा, काय काय नेमकं झालं कायद्यामध्ये. जर आपण या इतिहासाचा विचार केला तर मनपा कायद्यामधला हा कायदा आहे आणि या कायद्यान्वये मुंबईची स्थापना झाली 14 सप्टेंबर 1888. दिनांक महत्वाचा आहे. VIMP करा, ह्याला VIMP करा. या दिवशी हा कायदा लागू झाला. दिनांक महत्वाचा आहे. या सगळ्या PDF तुम्हाला मिळणार आहेत. मी जे लिहिलेलं आहे बोर्डवर त्याची अख्खी PDF तुम्हाला मिळणार आहे. आपल्या ऍपमध्ये सगळं हे मिळणार आहे तुम्हाला. आणि कायदा तोंडपाठ नाही झाला तर तुमचे 10 पट पैसे परत. आपलं ओपन चॅलेंज आहे आपलं. तर हे 14 सप्टेंबर 1888 ला हा कायदा लागू झाला. आणि त्यावेळेला कायद्याला मंजुरी देत असताना त्यावेळेला राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे पद नव्हते. त्याच्यामुळं गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया यांच्या मार्फत ही मंजुरी मिळायची. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया मग कोण होते हो त्यावेळेला. आपल्याला इतिहासामध्ये माहित आहे की 1885 ते डिसेंबर 1888 पर्यंत है ना लॉर्ड डफरिन होते. तर या कायद्यावर लॉर्ड डफरिनची सही आहे.
लॉर्ड डफरिन. आणि मग कायदा काय सांगतोय की कायदा महानगरपालिकेची रचना कशी असेल, महानगरपालिकेमध्ये ज्या अर्थसंकल्पाच्या बाबी आहेत, अर्थसंकल्पाच्या बाबी कशा असणार आहेत, महानगरपालिकेच्या अंडर असणाऱ्या कामकाजाची विभागणी कशी असणार आहे, महानगरपालिकेला येणारा महसूल कुठून येणार आहे, महानगरपालिका कोणकोणती कामं करणार आहे, हे कामं करण्यासाठी महानगरपालिका कोणाकोणाला नेमू शकते, महानगरपालिकेचा आणि राज्य शासनाचा काय संबंध आहे, या सगळ्या गोष्टीचा उहापोह इथं केलेला आहे. आणि सुरुवातीला जर आपण मुंबईचा विचार केला तर मुंबई फक्त मुंबई शहर आणि एक आइसलँड एवढाच भाग होता. याच्या पलीकडे मुंबई नव्हती. आणि मग हळूहळू मुंबई वाढत 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 गेली, ज्याला मग आपण उपनगर म्हणतो, पुन्हा वाढलेली उपनगर म्हणतो. तर तो भाग इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मग या कायद्यामध्ये एकूण 528 कलम आहेत. हाही भाग आपण लक्षात घेतलं पाहिजे. 21 प्रकरण आहेत. मग आयोग विचारू शकतो प्रकरण किती आहेत, 21 प्रकरण आहेत. आता मग अनुसूचीबद्दल तर मला असला डेंजर, तुम्ही ही युट्यूबवरचे सगळे लेक्चर बघून घेऊ शकता. काहींनी अनुसूची सांगितल्या 45, काहींनी सांगल्या 37 आहेत, आणि हे कमी जास्त होतंय म्हणले. अरे कायद्यात कुठं कमी जास्त होतंय? 2+2 म्हणजे 4 भाऊ. कायद्यात कमी जास्त होत नसते. आणि त्याच्यासाठीच मग याची देही याची डोळा आपल्याला बघता यावं. काही लेक्चर बघितल्यानंतर मला लक्षात आलं की अनुसूची काही बी म्हणायला लागलेत. मग आता तुम्हीच मोजा, ही अनुसूची 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, इथं खाली एक आहे 34, 35, 36, 37, 38, 39, 40 आणि 41. एखादं राहिलंय का बघू आपण अजून. म्हणजे एवढं तरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके, परत एकदा बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आहे. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33. बघा इथे काय, हे 34 इथे एक आहे बरं का. नाहीतर तुम्ही म्हणताल सर तुम्ही असं काय तर केलं. 35, 36, 37, 38, 39, 40 आणि 41, आणि याच्यापैकी 4 ह्या वगळण्यात आलेलं. कुणी काही बी सांगायला लागलं, तुम्ही ही नंतर मी हे टाकणार आहे, तुम्ही ही मोजून घेऊ शकताय. काहींनी 37 सांगितलं, काहींनी 45 सांगितलं, काहींनी 46 सांगितलं, आणि म्हणजे पुन्हा अलीकड पलीकड होते म्हणले. असं काही अलीकड पलीकड होत नसते बाबांनो. हा कायदा आहे. कायद्यामध्ये कलम 1 म्हणजे कलम 1च असतं. कलम 3 मध्ये ही असेल तर कलम 3 मध्ये तेच असतं. कलम 4 मध्ये रचना असेल तर 4 मध्ये रचनाच असते. महानगरपालिकेची रचना म्हणली की तेच असतं. इकडं अलीकड पलीकड होत नसते असं काही. जर 3A मध्ये या ह्याच्यामध्ये आपण बघितलं की सगळ्यात महत्वाचा भाग काय. आता बघा, शहरची व्याख्या दिली. आपण काही तसलं ही घेतलेलं नाही की बाबा कायदा घेतला, PDF टाकली आणि त्याला असलं काही देणं घेणं नाहीये. हा भाग लक्षात घ्या, महत्वाचा काय आहे, महत्वाचा पाठ त्याच्यामध्ये आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. की उगाच काही तर करत बसू नका. आता अगोदर मुंबईची रचना बघून घेण्याचा प्रयत्न करा. ही मुंबईची रचना आहे. आला भाग लक्षामध्ये. सुरुवातीला फक्त जो भाग आहे शहराचा तो इथंच होता फक्त, हे बेट हा भाग. आणि पुन्हा मग हे वाढत 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 गेलेलं आहे. सुरुवातीला ती रचना बघून घ्या की सुरुवातीला शहर होतं, पुन्हा उपनगर आली, पुन्हा वाढलेली उपनगर आली, पार आता इथपर्यंत मुंबई वसलेला आहे. ओके, तुम्हाला जर आता प्रशासकीय दृष्ट्या जर बघितलं, प्रशासकीय दृष्ट्या हा प्रशासकीय नकाशा आहे. आणि या प्रशासकीय नकाशामध्ये मुंबईची 24 वॉर्ड मध्ये विभागणी करण्यात आलेली आहे.
24 वॉर्ड मध्ये मुंबईची विभागणी करण्यात आलेली आहे प्रशासकीय दृष्टिकोनातून. जर मतदारसंघाचा विचार केला तर 227 प्रभाग मुंबईचे निर्माण करण्यात आलेले 227 प्रभाग. परंतु बघा 227 ला 227 नगरसेवक जे निर्वाचित असतात ते आणि 5 नामनिर्देशित असतात. परंतु इथं 24च वॉर्ड ऑफिसर असतात ज्याला आपण सहाय्यक आयुक्त असं म्हणू शकतो. तर हे वॉर्डची विभागणी प्रशासकीय दृष्ट्या 24 विभागामध्ये केलेली आहे. आणि प्रभाग आहेत जिथून नगरसेवक निवडून येतात. एका प्रभागातून एक नगरसेवक निवडून येतो आणि मग ते नगरसेवक निवडून येणे हा जो भाग आहे तो प्रभागातून असतो. आला भाग लक्षामध्ये. मग ह्या गोष्टी इथं लक्षात आल्या पाहिजेत. मग आता हे शहर म्हणजे काय, शहराची व्याख्या करताना काय व्याख्या केली, शहरामध्ये काय अपेक्षित होतं त्यांना, तर बृहन्मुंबई कायदे, बृहन्मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय हद्दी जाहीर करणे, हद्दी जाहीर करणे अधिनियम 1945. आता प्रत्येकाची व्याख्या करत असताना प्रत्येक शहर असेल, उपनगर असेल, वाढलेली उपनगर असतील, बृहन्मुंबईची व्याख्या असेल, तर हे व्याख्या करत असताना हा अधिनियम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अधिनियमाचं नाव काय, बृहन्मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालय हद्दी जाहीर करणं अधिनियम आहे 1945 चा. अधिनियम तोंडपाठ झालेलं असणं आवश्यक आहे. याच्या अनुसूची अ आणि अनुसूची अ मधील भाग 1 मध्ये जो काही भाग 1 यामधील जे काही क्षेत्र असेल, यामधील क्षेत्र असा त्याचा अर्थ आहे. आला भाग लक्षामध्ये. आता मग लक्षात काय ठेवायचं, तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाणार आहे. हे आहे कलम 3, हे आहे कलम 3 आणि कलम 3 मध्ये ए मध्ये व्याख्या सांगितली शहराची. मग आपण काय म्हणायचं, ए बजाना सिटी, ए बजा सिटी. सिटी म्हणजे शहर, CITY, सिटी म्हणजे शहर. ए मध्ये व्याख्या आहे. पहिला प्रश्न तयार झाला, TCS चा पहिला प्रश्न तयार झाला. 3A मध्ये कुणाची व्याख्या केलेली आहे हा पहिला प्रश्न असेल. मग या प्रश्नाचं उत्तर आलं, सदगदित व्हायचं, उत्साहित व्हायचं. अरे आपलं स्वतःचं अभिनंदन आपणच करायचं. ए बजाना सिटी आयुष्यात विसरणार नाही. ए आलं की ए बजाना सिटी, सिटी बजा, सिटी बजा. आणि आता मग पहिला प्रश्न तयार झाला की बाबा 3A मध्ये कुणाची व्याख्या सांगितलेली, सिटीची व्याख्या सांगितली, शहर. सुरुवातच शहरापासून आहे, बृहन्मुंबईचा कायदा आहे, सुरुवात शहरापासून आहे. आणि मग दुसरा प्रश्न तयार होणार की शहराची व्याख्या कोणत्या अधिनियमान्वये करण्यात आलेली आहे. मग तुम्हाला काय पाहिजे, 1945 चा अधिनियम. काय म्हणायचं त्याला, बृहन्मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालय, बृहन्मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालय. एवढं लक्षात ठेवलं तर भाग संपला. बृहन्मुंबई कायदे एकदा तुम्हाला दृष्टीत बसलं, ते एकदा ऑब्झर्वेशन केलं, पुन्हा काहीच नाही त्याच्यामध्ये. भाग लक्षात घ्या. तर 1945 चा कायदा आहे. 2 प्रश्न झाले. तिसरा प्रश्न, 1945 च्या कोणत्या अनुसूचीमध्ये शहराची व्याख्या सांगितलेली आहे, अनुसूची कोणती आहे. आलं भाग लक्षात. आपण लगेच तुम्हाला अनुसूची दाखवू. एकच मिनिट अनुसूची घेतो मी, तुम्हाला लगेच अनुसूची दाखवतो काय होती नेमकं अनुसूची. हातकंगन को आरशी क्या, सॉरी थोडस चुकीचं झालं, दुसऱ्या पेजवर गेलो आपण. पेज बदलू, पेज नवीन पेज घेऊ. लगेच तुम्हाला अनुसूची दाखवतो म्हणजे तुम्हाला बी कळेल की बाबा नेमकं काय सांगितलं होतं. म्हणून मी म्हणलं ऑथेंटिक, आणि हे कायद्याची अनुसूची आहे, आपली नाही आहे. आणि तुम्ही बघून घ्यायचं की कुणी तुम्हाला दाखवलं का, हे व्याख्या घेतल्या, दाखवलं का, सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्या. द ग्रेटर बॉम्बे लॉज, द ग्रेटर बॉम्बे लॉज अँड बॉम्बे हायकोर्ट डिक्लेरेशन ऑफ लिमिट्स ऍक्ट 1945, आणि त्याची अनुसूची आहे. या कायद्याची अनुसूची नाहीये, हे लक्षात ठेवा.
अनुसूची कोणत्या कायद्याची आहे? 1945 6व्या पेजवर अनुसूची आहे. 1945 चा कायदा. काहीने सांगितलं या कायद्याच्या अनुसूची अ मध्ये. अरे बाबा महाराजा, कशाला त्या पोराला फसवतोय? ते पोरग चुकणार की हो. म्हणून भाग लक्षात घ्या की करत असताना कुणी बी करा, तुम्ही वैयक्तिक करा, करत असताना फक्त व्यवस्थित लक्षात घ्या. कारण जो कोणी हे बॅच करल त्याला आपल्याला आव्हान द्यायचंय, त्याच्याशी आपल्याला लढायचंय. आणि मी फक्त ज्यूस देत असतो, ज्यूस. तुम्हाला स्वतः ज्यूस काढायचंय आणि ते प्यायचंय. मी ज्यूस देत असतो, प्यायचं कसं, पचन कसं करायचं हे सगळं सांगत असतो. आणि पुन्हा आठवायचं कसं हे बी मी सांगत असतो. ए म्हणलं की माझं पोरग म्हणणार ए बजाना सिटी. आला भाग लक्षामध्ये. आणि काय आहे आता, ही अनुसूची ए आहे, ही अनुसूची ए. आणि ह्या अनुसूची ए मध्ये शहराची व्याख्या कुठे सांगितली? द टाउन अँड आयसलँड. म्हणजे अनुसूचीच्या भाग 1 मध्ये, भाग 1 जो आहे या भाग 1 मध्ये शहराची व्याख्या सांगितली. आणि शहर म्हणजे काय? शहर आणि बंदर यांचा समावेश असणार. शहर त्यावेळेस आणि त्याच्याबरोबर जे मुंबईचे बंदर होती, मुंबईची बंदर, द टाउन अँड द आयसलँड ऑफ बॉम्बे. आयसलँड म्हणजे मुंबईची बंदर यांचा समावेश असणारा भाग होता तिथं, शहर आणि मुंबई बंदर. आणि मग हळूहळू तुम्ही बघितलं पार्ट 2. पार्ट 2 मध्ये बांदिवली आलं, ब्राह्मणवाडा आलं, देवनार आलं, मारवली आलं. हे कोणता भाग आला हे सांगत गेले ते. पार्ट 3 मध्ये काय आलं, सबर्बन डिस्ट्रिक्ट कुठले होते, पार्ट 4 मध्ये काय आलं. आणि हे 4 विभाग मिळून बृहन्मुंबई आहे. काही नाही सांगितलं 3च विभाग आहेत बृहन्मुंबई. हे म्हणजे मी ते सांगायला लागलोय तुम्हाला. कायदा जसा तुम्ही वाचताल ना तसा तुम्हाला कायदा समजत जाणार आहे. तुम्ही कायद्याचा अनुभव तुम्ही जसा घ्याल तसा होणार आहे ती, हे लक्षात ठेवा. तर आपली पहिली व्याख्या तयार झाली. पहिली व्याख्या तयार झाली ए ची. ए म्हणजे ए बजाना सिटी. कायदा कुठला? 1945 चा. आणि त्या कायद्याच्या कोणत्या अनुसूचीमध्ये? एकच अनुसूची आहे, अनुसूची ए. आणि त्याच्यातला भाग 1 म्हणजे शहर आहे. पहिल्या भागामध्ये शहर आहे. येतं लक्षामध्ये? ओके. दुसरं ए ए वाढवलेली उपनगरे. आता मग इथं काय लक्षात ठेवायचं? ए ए ए डबल ए ए ए वाउचरान, वाउचरान मिनिंग आहे ह्याच्यामध्ये. ए ए वाउचरान. काय आहे वाउचर? तर ए मध्ये व्याख्या सांगितली वाढवलेली उपनगर, वाढवलेली उपनगर याची व्याख्या सांगितली. हे चर म्हणजे काय? चर म्हणजे 4. कुठल्या भागात आहे व्याख्या? 4 भागात आहे. मग व्याख्या काय आहे? सेम कंडिशन. बृहन्मुंबई कायदे, बृहन्मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालय हद्दी जाहीर करणे, हद्दी जाहीर करणे अधिनियम 1945, अधिनियम 1945 याच्या अनुसूची सगळ्या अनुसूचीमध्ये अनुसूची अ. आणि ह्या अनुसूची अ मध्ये भाग 4 मध्ये जे काही सांगितलेलं आहे, भाग 4 म्हणून आपण काय म्हणलं? ए ए वाउचरान बे, ए ए वाउचरान बे. काय करायला लागलाय तू? वाउचरान. ए ए वाउचरान. वा म्हणजे वाढवलेली, उ म्हणजे उपनगर, चर म्हणजे 4. सगळं आलं ह्याच्यामध्ये. अनुसूची तर बदलणार नाही. अनुसूचीमध्ये बदलायचं काय देणं घेणं नाहीये, हे लक्षात घ्या. अनुसूची तीच राहणार आहे, कायदाही तोच आहे, बृहन्मुंबई कायदे. मग काय प्रश्न विचारायला? लगेच वाचलं की प्रश्न काय विचारू शकतं टीसीएस, हे लक्षात घ्या. इथं टीसीएस काय प्रश्न विचारल? 3A मध्ये कशाची व्याख्या सांगितली? वाउचर. आला भाग लक्षामध्ये? कोणत्या कायद्यान्वये? 1945. कोणत्या अनुसूचीमध्ये? अनुसूची 1. कोणत्या भागामध्ये? भाग 4. आलं. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. त्याच्यात नाहीच आहे काही. विचारणार काय आहे? मग ए म्हणलं की अरे बाबा मेसवर जेवता जेवता सुद्धा म्हणू शकतो हे बजाना सिटी. ए वाउचरान. अरे मेसवर बसल्या बसल्या
पाठवत रे बाबा, मेसवर बसल्या बसल्या एकच भाग आहे आपल्याकडं, ज्यानं कोणा इकडे बॅच करल त्याचा कायदा तोंड पाठवणार. हायतच चटणीला 130 कलम, इकडं 1200 कलम पाठ करत होतं पोरग. 130 तर कधी बी असं 8-10 दिवसात इकडे तिकडे होतील. आला भाग लक्षामध्ये. बॅच म्हणजे आपण व्यवस्थितपणे समजावून सांगून सगळ्या गोष्टी, आपण बॅचला काही गडबड करणार नाही. काही काही म्हणले की सर दुसऱ्याच्या बॅचेस सुरू झाला, होऊ द्या सुरू. अरे आपला अलग ही डंका आहे. एकदम व्यवस्थितपणे प्रत्येक शब्द ना शब्दाचा अर्थ सांगून आपण पुढे जाणार आहे. उगाच काहीतरी करत बसणार नाही. A1 बृहन्मुंबईची व्याख्या. आता बृहन्मुंबई म्हणजे काय भाग लक्षात घ्या. आता हे एकच मिनिट. ओके. आता ही बृहन्मुंबई आहे, हे इथं लक्षात ठेवायचंय आपण की ज्या वेळेला आपण बृहन्मुंबईचा विचार करतोय, ज्या वेळेला आपण बृहन्मुंबईचा विचार करतोय त्याच्यामध्ये हे पहिलं जे आहे ते शहर आहे. आणि आपण आताच बघितलं की अनुसूचीच्या भाग 1 मध्ये हे सांगितलेलं आहे. अनुसूचीच्या भाग 1 मध्ये हे सांगितलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो उपनगराचा आहे. पुढं ती व्याख्या बघणार आहे आपण. उपनगर आहेत भाग 2 आणि 3 मध्ये. आणि उपनगराच्या नंतर आहे वाढवलेली उपनगर. आताच बघितलं आपण वाढवलेली उपनगर. आणि हे आहे भाग 4 मध्ये. म्हणजे ह्या सगळ्या व्याख्या अनुसूची ए च्या आहेत. या सगळ्या व्याख्या कुणाच्या आहेत? अनुसूची ए. कोणता कायदा? 1945. मला जमलं रे काय एवढेही नाही त्याच्यात. जमलं. हा तो 10 वाजताच्या दरम्यान. आला भाग लक्षामध्ये. शहरे भाग ए मध्ये. शहरे भाग ए मध्ये आहे. त्याच्यानंतर उपनगर. ही आकृती व्यवस्थित लक्षात ठेवा. उपनगर भाग 2 आणि 3 मध्ये आणि वाढवलेली उपनगर 4 मध्ये. आता मग बृहन्मुंबई, पूर्ण बृहन्मुंबईचा अर्थ हा आहे. पूर्ण बृहन्मुंबईचा. मग सांगितलं काय हो? सांगितलं असं की आपलं जो बृहन्मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालय हद्दी वाढवणे किंवा कायम करणे अधिनियम 1945 याच्या अनुसूची अ मधील भाग 1, 2 आणि 3 याच्यातील क्षेत्र, यामधील क्षेत्र. मग काही जण म्हणतील सर तुम्ही तर दाखवताना 4 मधलं दाखवलंय, व्याख्या संपलेली नाही भावा, व्याख्या अजून पुढे आहे. बघा मी काय म्हणलं, बृहन्मुंबईची व्याख्या बघतोय आपण.
बृहन्मुंबई म्हणजे A1 आहे, A1 सिटी म्हणजे बृहन्मुंबई, A1 सिटी आहे बृहन्मुंबई, A1. आणि मग काय याच्यातल्या 1, 2, 3 आतापर्यंत जो आपण अधिनियम बघितला त्या अधिनियमाच्या अनुसूची ए मधील भाग 1, 2 आणि 3 याचा समावेश असणार शहर म्हणजे बृहन्मुंबई. त्याचबरोबर व्याख्या इथं संपलेली नाहीये, त्याच्यामुळं लगेच घाई करू नका की सर आपलं काहीतरी चुकलं. अजून व्याख्या आहे. काय आहे? मुंबई शहर सुधारणा, शहर हद्दी वाढवणे व अनुसूची BBA सुधारणा अधिनियम 1956 अन्वये वाढवलेली क्षेत्र व त्या अनुसूचीच्या भाग 4 म्हणजे आताची जी आपण अनुसूची बघतोय त्या भाग 4 मधील क्षेत्रे, हा भाग लक्षात घ्या. म्हणजे 1956 अन्वये जे क्षेत्र वाढवलेलं आहे म्हणून डिक्लेअर केलेलं आहे 1956च्या अधिनियमान्वये. म्हणजे हद्दी वाढवणे आणि कोणत्या अनुसूचीतली सुधारणा आहे? अनुसूची BBA. आता जे आपण अनुसूच्या बघितल्या त्याच्यातली BBA या अनुसूचीतल्या सुधारणातलं क्षेत्र जे की वाढवलेलं म्हणून डिक्लेअर केलेलं आहे, हे वाढवलेली उपनगर वाढवलेलं म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. आणि त्या अनुसूचीचं क्षेत्र आणि या अनुसूचीच्या भाग 4 मधलं क्षेत्र जे की इथं संपलेलं नाहीये, जे की भारतीय संविधान कलम 243 Q पोटकलम 2 अन्वय वाढवलेलं क्षेत्र म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे हा भाग या 1956च्या कायद्यान्वये जे वाढवलेलं क्षेत्र म्हणून डिक्लेअर केलेलं आहे त्याला जोड दिलेली आहे 243Q2 ची. त्याला जोड दिलेली आहे 243Q2 ची. म्हणून याच्यामध्ये अनुसूचीचं भाग 4 आलं, 1956 सुधारणा करून वाढवलेलं क्षेत्र आलं आणि भारतीय संविधानानं 243Q2 अन्वय सांगितलेलं क्षेत्र सुद्धा आलं. म्हणजे बृहन्मुंबईचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला लक्षात काय काय ठेवायचंय, ही आकृती लक्षात ठेवायची आहे मनामध्ये. शहर म्हणजे भाग 1, उपनगर म्हणजे भाग 2 आणि 3 आणि वाढवलेली उपनगर याचा अर्थ आहे भाग 4. आपण आताच बघितलं ए वाउचर आण म्हणजे भाग 4 मध्ये आहे. हे लक्षात राहिलं की 2-4 व्याख्या लक्षात राहिली. आणि 1945 अन्वय भाग 1, 2, 3 वाढवलेलं उपनगर 1956चा जो अधिनियम आहे, नुसता अधिनियम नाहीये तो, तर BBA सुधारणा म्हणजे अनुसूचीतली सुधारणा अधिनियम आहे तो. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, एक हद्दी वाढवणे आणि दुसरं BBA सुधारणा करणे. याच्यानुसार जे वाढलेलं क्षेत्र आहे ते सांगितलेलं आहे आणि त्याच क्षेत्राला सपोर्ट केलेला आहे भारतीय संविधानाच्या 243Q2 आणि मग या अनुसूचीच्या भाग 4 मध्ये जे क्षेत्र सांगितलेले आहे त्या क्षेत्राचा समावेश होतो. याला म्हणायचं बृहन्मुंबईची व्याख्या A1. मग लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवणार आहे? A1 मध्ये कशाची व्याख्या सांगितलेली आहे? A1 मध्ये बृहन्मुंबईची व्याख्या सांगितलेली आहे. A1 मध्ये व्याख्या कुणाची आहे? A1 मध्ये बृहन्मुंबईची व्याख्या आहे. मग आता बृहन्मुंबईच्या व्याख्येमध्ये कशा कशाचा समावेश आहे? 1945च्या कायद्यातील भाग 1, 2, 3 1956च्या कायद्यानुसार वाढवलेली जे काही क्षेत्र आहेत ते क्षेत्र, या अनुसूचीच्या भाग 4 मधील क्षेत्र आणि भारतीय संविधानाच्या कलम 243Q अन्वये जे घोषित केले हे वाढलेलं आहे असं घोषित केलेलं आहे किंवा वाढलेली नगर जी घोषित केलेली आहेत त्या नगराचा समावेश आहे. आणि मग आपल्याला सगळ्या गोष्टी इथं दिसतील. जी आपण अनुसूची बघितली त्या अनुसूचीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील. हे बघा, हे भाग 1 हे बृहन्मुंबई असं दिलंय. एरियाज कंप्राइज्ड इन ग्रेटर बॉम्बे. ग्रेटर बॉम्बे याचा अर्थ बृहन्मुंबई. आणि काही काहींनी सांगितलं बृहन्मुंबई मध्ये फक्त 3च भाग येतात. अरे बाबा, ऑथेंटिक कुठे?
भाग किती आहेत बघा. शेड्यूल ए, एरिया कॉम्प्राइज्ड इन ग्रेटर बॉम्बे. सरळ सरळ कायद्यात दिलंय. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाहीये. तुमच्या मनाला काय वाटतं हे अपेक्षित नाहीये. आणि प्रश्नपत्रिका टीसीएस तयार करत असताना ही कायदा घेऊन बसणार आहे. 50 प्रश्न विचारणार आहे म्हणजे उगाच काही बी विचारणार नाही. म्हणून व्यवस्थित घ्या. तुमचे डोळे उघडे ठेवा. सांगणारा महाराज काय सांगते हे अपेक्षित नाहीये. आपले डोळे उघडे असणं आवश्यक आहे. इथं रोजीरोटीचा प्रश्न आहे. इथं मी किती फी घेतली, दुसऱ्याने किती फी घेतली त्याचा प्रश्न नाही आहे. जर 200-400 रुपयाकडे बघून जर पोस्ट जाणार असेल तर त्याच्यापेक्षा मोठं दुःख काही नाहीये. आपण जिथं खर्च करायचा नाही तिथं खर्च करतो. अरे चहा पाण्याला गेले तर 500-1000 रुपये जातात. जिथं खर्च करायचा नाही, हे महाराष्ट्रीयन लोकांची सगळ्यात मोठी टेंडन्सी आहे की आपण ज्या ठिकाणी खर्च करायचा आहे त्या ठिकाणी उगाच ताणून धरतो. ज्या ठिकाणी खर्च करायचा नाही तिथं मग केन्सचा वाद होऊ दे खर्च किती बी. इथं आपल्याला पोस्ट मिळणार आहे आणि एका मार्काची 1 मार्क की अहमियत तुम क्या जानो बाबू असा भाग आहे ती. तर ह्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलंय ग्रेटर बॉम्बे म्हणजे काय. भाग 1 हा भाग 2 तुम्ही बघू शकता बरं का. ही नाही नेटवर तुम्ही 1945 अधिनियम टाकू शकताय. त्याच्या अंतर्गतची 6व्या पेजवर ही अनुसूची आहे. तुम्ही हे बघू शकता आणि बघून घ्या. हे भाग 3 आणि हे भाग 4 म्हणजे सरळ सरळ सांगितलंय की ग्रेटर बॉम्ब. मग काही ते व्याख्या वाचत असताना सांगितलं 3 भागाचा समावेश होतो. चौथं कुठं टाकताय. चौथ्यामध्ये काय काय आहे बघा. अक्षय, अकुर्ली, आरे, बोरिवली, चारकोप, चिंचवली, दहिसर, धारिवली, दिंडोशी, यक्सार, गुडगाव, गोराई, गोरेगाव, कनेरी, कांदिवली, कुरार, मागठाणे, मालाड, मालवणी हे सगळं ग्रेटर बॉम्बेत आहे. एखाद्याला फोन करा बृहन्मुंबईतल्याला. मी आता ड्युटी करून आलोय तिथं बृहन्मुंबईमध्ये 6 वर्ष PSI म्हणून. आता मला तर माझं मी राहिलाच गोरेगावला होतं. पोलीस स्टेशनच माझा अंधेरी आणि मग हे मला सगळं माहित आहे. मग काही सांगितलं भाग 1, 2 कारण पहिल्यांदा फक्त 1945 ह्याच्यामध्ये 1945 जो अधिनियम आहे त्याच्यात फक्त भाग 1, 2 व 3 म्हणलंय. त्याच्यामुळे त्यांनी बी सांगून टाकलं. त्यांनी ते पूर्ण वाचलंच नाही अगोदर. स्पर्धा लागली फक्त कशाची. पटकन बॅच कोण सुरू करते. पटकन बॅच कोण सुरू करते. अरे बाबा क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर भर द्या. काही विद्यार्थ्यांचे फोन असेही आले, सर किती दिवसात बॅच संपणार. बॅच किती दिवसात संपणार हे महत्वाचं नाही. बॅच क्वालिटी कशी संपणार हे महत्व. मी काय म्हणतोय तुम्हाला, तुमचा स्वल्पविराम आणि क्वामा सुद्धा राहणार नाही. तुम्ही काहीच वाचायचं नाही. या विषयाची जिम्मेदारी माझी, राहिलेल्या विषयाची जिम्मेदारी तुमची. हे 50 प्रश्न तुम्ही उत्तम पवारवर सोडून द्या. उत्तम पवार इथं तुम्हाला एक सांगतोय गोष्ट 40-45च्या पुढे कसंही घेऊन जाणार. काही कुणीही पेपर काढू द्या, कुणीही पेपर काढू द्या म्हणतोय मी. अमेरिकेतनं, इंग्लंडमधनं कुठून बी येऊन पेपर काढू द्या. ओपन चॅलेंज आहे आपलं. ओपन चॅलेंज जे देणार ते क्वालिटीज देणार आणि जे TCS विचारणार तेच देणार. आणि तुम्हाला सांगायला बी लागलो मी प्रश्न कसे येणार आहेत. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं संकल्पना, ऑथेंटिक डाटा, ट्रिक्स आणि लक्षात कसं ठेवायचं या गोष्टी करूनच आपण शिकवतो. याच्यावर आपण परिश्रम घेतल्याशिवाय शिकवत नाही. अगोदर विहिरीत आलं तर पोहरीत येणार आहे. जे माझ्याकडे जर नसेल तर तुमच्याकडे येणार नाही. हे लक्षात ठेवायचं कधी. ऑथेंटिक डाटा आणि तुम्हाला आणि मला माझे विद्यार्थी पाठवतात. मी कोणाचे लेक्चर बघत बसत नाही. माझे विद्यार्थी 2-4 दिवसात मला एवढं पाठवलं, बघा सर म्हणले हे असं आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय बॅच सुरू करा, बॅच सुरू करा. ऑथेंटिकेशन हे ऑथेंटिक आहे. आणि हे कुठं आहे तुम्ही बघून घेऊ शकता. लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट, भारताचा आणि महाराष्ट्राचं लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट, त्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटवर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग बृहन्मुंबईमध्ये कशा कशाचा समावेश आहे. भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 चारही भागाचा समावेश आहे. कोण सांगतंय. 1945 कायदा सांगतंय. आणि आपली व्याख्या सुद्धा A1 मधली व्याख्या सुद्धा सांगते तशी. व्याख्या व्यवस्थित वाचा. मराठीत समजत नसेल तर इंग्रजीत वाचा. कारण मराठीचा जो ऍक्ट असतो तो इंग्रजीचा गुगल ट्रान्सलेट असतो. त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्याला त्याच्यातल्या कळत नसतात की काय ते वाक्य आपल्याला व्यवस्थितपणे समजत नाहीत.
ओके, चलो पुढं. आणि आजचं प्री लेक्चर असल्यामुळे आपण निवांत घेतोय. आपल्या सगळ्या गोष्टी निवांतच असणार आहेत, आहे ना. उगाच म्हणजे माझं नेहमी म्हणणं आहे की बाबा क्वांटिटीच्या मागे पळण्यापेक्षा क्वालिटीच्या मागे पळावं. ए तू ओपन कर रे, 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 उपनगर ए टू म्हणजे ए टू ओपन कर, ए तू ओपन कर आणि उपनगर है ना. ए तू ओपन कर असा त्याचा अर्थ आहे. आणि मग व्याख्या लक्षात ठेवा, मी अजूनही सांगायला लागलोय. 54 व्याख्येवर तुमचे नाही म्हणलं तर 5-6 प्रश्न तयार होणार म्हणजे होणार. जिथं 10 प्रश्न विचारले जात होते 500 कलमाला आयपीसीला, तिथं व्याख्येवर 2-2 प्रश्न असायचे. 10 पैकी 2, 50 पैकी भागच लक्षात घ्या. व्याख्या एकदम व्यवस्थित करा. व्याख्येतला स्वल्पविराम आणि कॉमा सुद्धा सोडू नका. ओके, सेम कंडिशन बृहन्मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालय हद्दी जाहीर करणे अधिनियम 1945. ओके, उपनगराची व्याख्या. उपनगराच्या व्याख्येमध्ये आपण बघितलं, आपण जी आकृती काढली त्याच्यामध्येही बघितलं होतं. उपनगर म्हणजे कुठली उपनगर. अनुसूची तर एकच आहे, अनुसूची ए. सगळ्याला अनुसूची एकच आहे, अनुसूची ए, किंवा याला ए किंवा अ म्हणू शकता, दोन्ही एकच, त्याच्यात काही भानगड नाहीये. आणि याच्या भाग 2 व भाग 3 मधील क्षेत्र याला उपनगर म्हणायचं. भाग 1 ला शहर म्हणायचं, भाग 2 आणि 3 ला उपनगर म्हणायचं, आणि भाग 4 ला वाढवलेली उपनगर म्हणायचे. भाग समाप्त. ए टू ओपन कर, काय ओपन कर, 2-3 ओपन कर, 2-3 ओपन कर. ए तू ओपन कर, काय ओपन कर, 2-3 ओपन कर. अरे अख्खं संपलं ना ह्याच्यामध्ये. ए तू ओपन कर आयुष्यात इसरत नाही, इसरण्याची भानगडच नाही. A1 मध्ये व्याख्या बृहन्मुंबईची. A3 ओबीसी, A3 80 ओबीसी. आता इथे एक भाग लक्षात घ्या. माझे काही आकडे आहेत, त्या आकड्याला मी घेत नाही, तर ते नेहमी लक्षात ठेवायचं. आकडे लक्षात राहत नाहीत म्हणून मी आकड्याला त्यांचे आद्याक्षर दिलेले आहेत. 1 असेल तर तिथं ए म्हणायचं, 2 असेल तर द म्हणायचं, 3 असेल तर त म्हणायचं, 4 असेल तर च म्हणायचं, 5 असेल तर प म्हणायचं, 6 असेल तर स म्हणायचं, 7 असेल तर थ म्हणायचं, 8 असेल तर अ म्हणायचं, 9 असेल तर न म्हणायचं, आणि 0 म्हणायचं. फक्त थ आणि ल म्हणजे 7 आणि 0 याला वेगळं आहे. मग हे आकडे आणि त्यांचे आपण ए तता तिथी तू तू ते ते द दा दिदी दुदू दे दे काही जरी आलं, द ड तर ते 2, च आलं तर 4, प आलं तर 5, हे लक्षात ठेवायचं. कधी इथून पुढं हे संपेपर्यंत, कायदा संपेपर्यंत याच्यावर आपण अनेक ट्रिक्स तयार केलेले आहेत, आणि त्याच्यामुळे ह्या ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, एती ओबीसी नागरिकाचा मागास प्रवर्ग म्हणजे बीसी असतो ऍक्च्युली तिथं. मग आता संविधानानुसार काय कशा कशाचा ह्याच्यामध्ये समावेश आहे. संविधानाने डिक्लेअर केलेलं आहे की ओबीसी कोणाला म्हणायचं, याच्यामध्ये कोणकोणत्या जातींचा समावेश होतो. ऍक्च्युली जर आता केंद्राच्या ओबीसीचा जर विचार केला तर एससी आणि एसटी वगळता राहिलेले सगळे ज्या काही कास्ट इथं महाराष्ट्रामध्ये अदर कास्ट असतात त्या सगळ्या ओबीसी मध्ये आहेत असा त्याचा अर्थ आहे. मग याच्यामध्ये काय काय येतं, विमुक्त जाती. आता हे त्यावेळेसचा कायदा आहे म्हणून विजे, विमुक्त जाती म्हणजे विजे, भटक्या जमाती ज्याला आपण नोमॅटिक ट्राइब्स असं म्हणतो, एनटी, आणि इतर मागासवर्ग
इतर मागासवर्गाला आपण ओबीसी म्हणतो, अदर बॅकवर्ड. आणि केंद्राच्या ओबीसीचा विचार करता महाराष्ट्राच्या अनुषंगानं जे जे काही असेल तसा, असा त्याचा अर्थ आहे. मग याच्यामध्ये कुणाकुणाचा समावेश होतो असा हा एक प्रश्न विचारला की समावेश होताना कुणाकुणाचा होतोय. आला भाग लक्षात? काही तुमच्या कमेंट्स येतात का? कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही रिप्लाय देऊ शकता. आता साऊंड डबल येतोय का बघा? काही जणांचा भाग होता की साऊंड डबल येतोय म्हणून. आता येतोय का डबल? ओके. आता ह्या जाती, आता असा प्रश्न आयोग विचारू शकतं की ह्या जाती झाल्या, आपण केंद्राच्या ओबीसीचा निवडणुकीच्या वेळेला विचार करतो, मग ह्या जाती आहेत असं कुणी डिक्लेअर केलेलं असतं? तर ते अधिकार पूर्णपणे राज्य शासनाला दिलेले असतात, राज्य शासनाने घोषित केलेले. हे कोण घोषित करतं? तर राज्य शासन घोषित करतं. आणि राज्य शासन घोषित करून सांगतं की या जाती विजयी आहेत, या जाती एनटी आहेत, या जाती ओबीसी आहेत. आपल्याला जर माहित असेल तर एससी आणि एसटी मध्ये टाकण्याचा अधिकार हा केंद्र शासन, म्हणजे नुसता केंद्र शासनाला नाही तर राष्ट्रपती आणि संसदेमध्ये त्यासाठी कायदा करावा लागतो. पण इतर वेळी म्हणजे एससी एसटी वगळता इतर सगळ्या कास्टला जर कुठेही काही करायचं असेल तर तो राज्य शासनाचा अधिकार आहे. हे आपल्याला इथं माहित असणं आवश्यक आहे. तर हा झाला नागरिकाचा मागास प्रवर्ग एती ओबीसी. एती ओबीसी, एती म्हणजे ए म्हणजे ए आणि ती म्हणजे 3, एती ओबीसी असं लक्षात ठेवा. तिथं पुढे आहे बी महानगरपालिका बम्मन इराणी. लक्षात ठेवा बम्मन इराणी. बम्मन इराणी म्हणजे बम्मन इराणी हा अतिशय चांगला कॅरेक्टर आहे, तो भाग तिथं आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके. आता बम्मन इराणी म्हणजे काय? या अधिनियमान्वये, अधिनियमच त्याच्यासाठी करण्यात आलेला आहे, या अधिनियमान्वये स्थापन करण्यात आलेली महानगरपालिका, स्थापन करण्यात आलेली, अगोदर फक्त आलेली महानगरपालिका होतं, पण जसं जसं या कायद्यान्वये अजूनही इतर महानगरपालिका तयार व्हायला लागल्या तसं तसं याला बदलण्यात आलं आणि बृहन्मुंबई महानगरपालिका असं करण्यात आलं. बृहन्मुंबई महानगरपालिका असा त्याचा अर्थ. म्हणजे या कायद्यान्वये म्हणजे आपला बीएमसी ऍक्ट 1888 या कायद्यान्वये स्थापन झालेली महानगरपालिका असा त्याचा अर्थ आहे. कोणती महानगरपालिका? या कायद्यान्वये स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका. मग इथं बमन लक्षात ठेवायचं. बमन म्हणजे बी, बच बी आणि मन म्हणजे महानगरपालिका. मन म्हणजे महानगरपालिका. हे ब फॉर बी आणि बमन इराणी म्हणजे म म्हणजे महानगरपालिका, महानगरपालिका मन. आला भाग लक्षात? आपण त्याला मनपा म्हणतो पण बमन लक्षात राहावं म्हणून आपण ती गोष्ट केलेली आहे. ओके. चलो पुढं. सी फॉर काउन्सिलर. काउन्सिलर आपण याला मेंबर बी म्हणू शकतो. मेंबर. सी फॉर मेंबर म्हणजे पालिका सदस्य. पालिका सदस्य कुणाला म्हणायचं ते. आणि सी फॉर काउन्सिलर, सी ला काउन्सिलर असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता, किंवा सी फॉर मेंबर पण काउन्सिलर, हे सरळ सरळ आहे. तर बृहन्मुंबईमध्ये, बृहन्मुंबई हे बृहन्मुंबईच्या अनुषंगाने आहे, किंवा या कायद्यान्वये जी महानगरपालिका स्थापन करण्यात आली, या कायद्यान्वये किंवा या अधिनियमान्वये जी महानगरपालिका स्थापन करण्यात आली, त्या महानगरपालिकेमध्ये जे जे सदस्य प्रभागातून निर्वाचित झालेले सदस्य, 227 निर्वाचित होतात, प्रभागातून निर्वाचित किंवा निवडून आलेले सदस्य, निवडून आलेले सदस्य ज्यांना मत देण्याचा अधिकार आहे, जे मत देऊ शकतात, बैठकीत बसले की मत देण्याचा ज्यांना अधिकार आहे, यांना मत द्या. निवडून आलेत म्हणजे मत देऊ शकतात, ते निर्वाचित आहे ते, याची संख्या 227 असते.
आणि ज्यांना मत देण्याचा अधिकार आहे, समितीमध्ये बसण्याचा अधिकार आहे, बैठकीत बसण्याचा अधिकार आहे, जे नामनिर्देशित सदस्य म्हणतो आपण, नामनिर्देशित सदस्य, आणि या नामनिर्देशित सदस्यांचा सुद्धा या सदस्यामध्ये समावेश होतो, ज्यांना बैठकीमध्ये सामील होण्याचा अधिकार आहे, मत देण्याचा अधिकार आहे. परंतु हे सदस्य महापौर किंवा समितीचे सभापती म्हणून निवडून येऊ शकत नाहीत. समिती सभापती म्हणून निवडून न येणाऱ्या सदस्यांना सुद्धा, न येणाऱ्या सदस्यांचाही समावेश होतो. म्हणजे आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बृहन्मुंबईच्या महापौर पदासाठी किंवा बृहन्मुंबईच्या समिती सभापतीसाठी कुणाची वर्णी लागू शकते? फक्त आणि फक्त निवडून आलेले, जे जनतेतनं निवडून आलेले आहेत, जनतेनं ज्यांना निवडून दिलेलं आहे. निर्वाचित या शब्दाचा अर्थ असा असतो जनतेनं ज्यांना निवडून दिलेलं आहे, आणि मग जनतेनं ज्यांना निवडून दिले त्या व्यक्तींचा त्याच्यामध्ये समावेश होतो. आणि नामनिर्देशित सदस्य जे असतात, नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड केलेलं, हे निवडून आलेले नसतात, यांना नॉमिनेट केलंय. म्हणजे महानगरपालिका 5 सदस्य नॉमिनेट करते 5 सदस्य, तर हे नामनिर्देशित सदस्य यांना महापौर किंवा कोणत्याही समितीचे सभापती म्हणून निवडून येता येत नाही. म्हणजे त्यांना निवडणूकच लढवण्याचा अधिकार नसतो. गावातच राहू दिलं नाही तर सरपंच होण्याचा काय भाग आहे, तसा भाग आहे तो. ओके, हे सी फॉर काउन्सिलर लक्षात ठेवा. सीसी पुढे सीसी आहे, सीसी फॉर कमिशन लक्षात ठेवा. सीसी नाहीतर आपलं सीसीची वाट लावणार लोकसेवा आयोग असं लक्षात ठेवलं तरी चालतं. संविधानान्वये महाराष्ट्र राज्यासाठी स्थापन करण्यात आलेला लोकसेवा आयोग. आणि मग जर हा लोकसेवा आयोग असेल तर कोणता लोकसेवा आयोग आहे, महाराष्ट्र राज्याचा लोकसेवा आयोग कोणता, हे आपल्याला नवीन सांगायची गरज नाहीये. म्हणजे कोणता लोकसेवा आयोग आहे हा महाराष्ट्र राज्याचा आहे, त्याच्यामुळे तिथं नवीन सांगायची गरज नाही की बाबा सीसी मध्ये कोणाची व्याख्या आहे. सीसी मध्ये कमिशन नेमलंय सीसी मध्ये, है ना. ओके, पीएससी लक्षात ठेवून टाका. डी गँग कमिशन घेते, लक्षात ठेवा. डी गँग कमिशन घेते, कमिशन. डी मध्ये कमिशनर आहेत. आता कमिशनर, आता हे सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, आणि आयुक्त या व्याख्येमध्ये फक्त आयुक्तच येतात का, हा भाग लक्षात ठेवा. बृहन्मुंबईच्या आयुक्तांचाच फक्त समावेश होतो का? काय काय प्रश्न आयोग टीसीएस विचारताना विचारल आयुक्तांची व्याख्या कोणत्या कलमात सांगितलेली आहे, व्याख्या वेगळं, आणि आयुक्तांची नेमणूक कोणत्या कलमान्वये आहे हे वेगळं, हे लक्षात ठेवा इथं. आणि आपला जो इथला कीवर्ड आहे तो असा आहे, प्राचीला प्रचिती झाली पनौतीची. प्राचीला प्रचिती झाली पनौती असल्याची, एवढाच शब्द इथं लक्षात ठेवायचा, कुठलंही कलम लक्षात ठेवायची गरज नाही. मग काय काय आहे ह्याच्यामध्ये, काय काय ह्याच्यामध्ये आहे? नंबर 1, बृहन्मुंबईचे जे आयुक्त असतात, बृहन्मुंबईचे आयुक्त आणि बृहन्मुंबईच्या आयुक्तांची जी नेमणूक असते, बृहन्मुंबई आयुक्त आणि त्या आयुक्तांची नेमणूक कोणत्या कलमाने होते? प्राची. मग आताच मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला मी अंक वापरण्याचे, अंक लक्षात राहत नाहीत, अक्षर लगेच लक्षात राहतात. प्राचीला प्रचिती झाली पनौतीची, का बरं? कारण डी गँग कमिशन घेते म्हणून प्राचीला प्रचिती झाली. कशाची? पनौतीची. हे भाग तिथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्राचीला प्रचिती झाली पनौतीची, एवढं जरी लक्षात ठेवलं भाग समाप्त. ओके, मग आता मुंबई आयुक्त प्राची ही आयुक्तपदी आहे असंही तुम्ही म्हणू शकता. प्राची म्हणजे काय झालं मग? कलम 54 प आणि च, प्राचीचं प आणि च, प म्हणजे 5, च म्हणजे 4, कलम 54 अन्वये
नेमलेले आयुक्त. कोण नेमतं? राज्य शासन नेमतं. कोण नेमतं? राज्य शासन. ते आपण 54 मध्ये बघणार आहे, पण तरी राज्य शासन नेमतं. जास्तीत जास्त 3 वर्षाचा कालावधी नंतर वाढवतं. महानगरपालिकेनं 5 अष्टमांशनं जर ठराव मंजूर केला, 5 अष्टमांश किंवा त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा कमी नसलेला 5 अष्टमांशनं ठराव जर मंजूर केला तर राज्य शासन परत बोलवून घेतं. असे हे आयुक्त, आणि आयुक्ताच्या नियंत्रणाखाली सगळा हा कारभार चालत असतो. आयुक्ताच्या नियंत्रणाखाली. आयुक्त हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्वेसर्वा आहेत. ज्या महानगरपालिकेचा 54,248 कोटी टर्नओव्हर म्हणजे अर्थसंकल्प आहे, अर्थसंकल्पाचं एस्टिमेट 54,248 कोटीचा आहे. आणि त्या महानगरपालिकेमध्ये आपण बीएमसी निरीक्षक इन्स्पेक्टर म्हणून जाणार आहात. हा भाग लक्षात ठेवा. नगरपालिका म्हणजे मनपा फार मोठी आहे. ओके. त्याचबरोबर आता हे 4 अप्पर आयुक्त असतात. 4 अप्पर आयुक्त आहेत ते, म्हणून आपण 4 फोटो लावले. म्हणजे आयुक्त या व्याख्येमध्ये फक्त आयुक्तच नाही आहेत, तर त्यांच्या बरोबर असणारे 4 अप्पर आयुक्त सुद्धा आहेत. आणि त्या अप्पर आयुक्तांची जी नेमणूक असते, अप्पर आयुक्त, आयुक्ताला कमिशनर असं म्हणतात. आयुक्ताला कमिशनर असं म्हणतात. आणि अप्पर आयुक्त जे आहेत त्याला ऍडिशनल कमिशनर असं म्हणतात. ऍडिशनल कमिशनर. ओके. त्याला अप्पर आयुक्त म्हणतात. मग अप्पर आयुक्त म्हणजे काय? याच अधिनियमाच्या कलम 54(3) अन्वये नेमलेले अप्पर आयुक्त. नेमलेले अप्पर आयुक्त. मग मित्रांनो तुम्हाला लगेच कळतं की आयोग काय काय प्रश्न, म्हणजे टीसीएस काय काय प्रश्न विचारल. पहिला प्रश्न टीसीएस विचारल 3D मध्ये कुणाचा समावेश आहे, तर 3D मध्ये कमिशनर आहेत. कमिशनरची व्याख्या सांगितलेली आहे. दुसरा प्रश्न विचारल कमिशनर या शब्दामध्ये कुणाकुणाचा समावेश होतो. कमिशनर या शब्दामध्ये आयुक्तांचा, अप्पर आयुक्तांचा. मग आयुक्तांची नेमणूक प्रचिती 543 543 कलम आपल्याकडे नाही जाय. प्रचिती म्हणजे 5-4 आणि 3 म्हणजे पोटकलम 3 54(3) अन्वय नेमलेले अप्पर आयुक्त. आणि त्याचबरोबर कार्यार्थ आयुक्त. कार्यार्थ या शब्दाचा अर्थ तुम्हाला राज्यघटनेनुसार माहित आहे. कार्यार्थ आयुक्त, कार्यार्थ म्हणजे ज्या वेळेला एखादा व्यक्ती अनुपस्थित असतो, अनुपस्थित असताना त्या कालावधीमध्ये जे नेमलेले असतात त्याला कार्यार्थ आयुक्त असं म्हणायचं. त्या कालावधीमध्ये जे नेमलेले असतात त्याला आपण कार्यार्थ आयुक्त असं म्हणतो. मग कार्यार्थ आयुक्ताची नेमणूक, आणि हे कार्यार्थ शब्द पनोतीवाले आहेत सगळे, म्हणून इथं लक्षात ठेवा कलम 59(3) अन्वय नेमलेले कार्यार्थ आयुक्त. कार्यार्थ आयुक्त. मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आयुक्त या शब्दामध्ये कोण कोण आहे. आयुक्त या शब्दाचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यामुळे कोण कोण आहे. आयुक्त या शब्दामध्ये आयुक्त आहेत. आयुक्त या शब्दामध्ये अप्पर आयुक्त आहेत. आयुक्त या शब्दामध्ये कार्यार्थ आयुक्त आहेत. आणि पुढं जिथं हा शब्द येईल त्याचा अर्थ असा असतो. व्याख्या का घेतात? एखाद्या अधिनियमामध्ये व्याख्या का दिलेल्या असतात? पुढं ज्या ज्या वेळेला तो शब्द येईल प्रत्येक वेळेला ती लिहित बसायची गरज नाही 10 ओळी. ज्या ज्या वेळेला तो शब्द येईल त्याचा अर्थ असा आहे असं सांगायचा जो भाग असतो त्याला म्हणतात आपण व्याख्या. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय असतं? व्याख्या. व्याख्याला 4-5 दिवस लागू द्या, काही फरक पडत नाही, पण व्याख्या महत्वाच्या असतात. मी तर म्हणतो काय एखाद्या वेळेला गेलं तर आयोग 10 पर्यंत बी जाईल व्याख्यामध्ये, कारण व्याख्या 54 प्रकारच्या व्याख्या आहेत. ओके. आणि आज आपण स्लो घेतोय कारण उगाच सगळं ट्रेलर मध्ये दिलं तर मग पिक्चर कसा तयार करायचा, ट्रेलर मध्ये सगळं देता येत नाही. आणि माझा भाग आहे तो, मी सरळ बोलणारा माणूस आहे. सरळ जे काही आहे ते मनमुराद बोलणारा माणूस आहे. काही जणांना वाटलं 1 तासामध्ये एवढंच झालं, तसं नाही ना. 1 तासामध्ये लय पुढे गेलो असतो आपण. हे बी जे आहे ते आहे. माझं असं आहे, भाग संपला. आपल्याकडे एकच आहे, क्वालिटी क्वालिटी क्वालिटी. क्वालिटी शिवाय दुसरा काही भाग नाही. आला भाग लक्षामध्ये? आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. जे मुलं ज्यांना बॅच घ्यायची आहे, दररोज 9 वाजता, दररोज सकाळी 9 वाजता लाईव्ह असेल
आणि त्याचबरोबर एखादा लाईव्ह पुढे मागेही असेल, मी ग्रुप केल्यानंतर त्या ग्रुपवर टाकल की बाबा आज दुपारी 4 वाजता लाईव्ह आहे, असं मी टाकल. म्हणजे एका दिवसामध्ये 2 लाईव्ह 9 वाजता तर फिक्स होणारच, त्यात काही प्रश्न नाही. पण जर एखाद्या वेळेला इकडे तिकडे मला वेळ मिळाला, लगेच त्या दिवशी दुसरा लाईव्ह, किंवा मग मी लाईव्ह टाकून देईल तुम्हाला. मग आता लाईव्ह बघणाऱ्याला लाईव्ह ही बघता येतं आणि हे रेकॉर्ड होतं आणि त्याला 3 वेळा परत बघता येतं. म्हणजे लाईव्हला नसतात, शक्यतो ज्यांनी बॅच घेतात त्यांनी लाईव्हला उपस्थित राहावं असं माझं मत आहे. 1 आणि 1 2 तास, जास्तीत जास्त 2 तास, दररोज 1 तास तर असणारच आहे, पण 2 तास लाईव्ह असेल. म्हणजे एखाद्या वेळेला इकडे तिकडे झालं तर 1 तास तर फिक्स, 9चा टाइम आपला फिक्स झाला. शक्यतो ऑक्टोबर एंड पर्यंत तुमचा हा, म्हणजे तुमचे फॉर्म भरेपर्यंत आपला 75% सिलेबस संपून जाईल आणि त्याच्या 1-2-4 दिवसामध्ये पुढं म्हणजे 19 तारखेपर्यंत तुमचा 75% सिलेबस संपून जाईल. दररोज 9 वाजता म्हणजे 9 वाजता फिक्स. रविवारी एखाद्या वेळेला 1-2 तास आपण जास्त घेऊ शकतो. या पद्धतीनं कायदा होईल. कायदा तुमचा तोंडपाठ होणार म्हणजे होणार, त्यात काही प्रश्न नाही. आणि कसे प्रश्न विचारले जातील हे प्रश्न सुद्धा मी सांगेल. आणि लगेच मी युट्यूबवर इकडं तिकडं प्रश्न घेऊन उतरणार आहे, त्याही वेळेला तुम्हाला ते बघता येईल. युट्यूब चॅनल सुद्धा आपलं द लॉयन अकॅडमीच आहे. ज्यांना कोणाला म्हणजे काही शंका निर्माण होतील बाबा मला हे करायचंय, तर त्यांनी या नंबरवर 95-18-788-364 हा माझा नंबर आहे. जर समजा फोन रिसीव्ह झाला नाही तर तुम्ही मेसेज टाकू शकता, व्हॉट्सअपला, टेलिग्रामला, कुठेही मेसेज टाकू शकता. किंवा दुसरा एक नंबर आहे, त्या नंबरलाही तुम्ही कॉल करू शकता, 74-98-18-47-97. हे 2 नंबर आहेत. या 2 नंबरच्या ऐवजी अजून आमच्या अकॅडमीचे नंबर आहेत, त्या अकॅडमीच्या नंबरवरही तुम्ही कॉल करू शकता. आणि याच्यामध्ये पूर्ण अभ्यासक्रम 1 to 1 होणार आहे तुम्हाला. आणि बघा, भात शिजला का नाही हे पूर्ण भात बघायची गरज नाहीये. शीतावरनं आपण भाताची परीक्षा घेतो तसं आपल्याला लगेच कळून जातं की बाबा हा मास्तर काय शिकवणार आहे, मास्तर कोणतं शिकवणार आहे, हे लगेच कळून जातं. त्याच्यात पूर्ण हे करत बसायची गरज नाही. ओके, तर हा भाग लक्षात ठेवा की जो काही आपण भाग घेणार आहोत तो एकदम ऑथेंटिक आणि व्यवस्थितपणे असेल. उगाच आपण काहीतरी करणार आहोत तो भाग तिथं नसणार आहे. ओके, बीएमसी ऍक्टची पूर्ण बॅच तिथं होईल. चलो, धन्यवाद. मंडळ आभारी आहे. आमच्याकडनं जे दिलं जाईल ते मनातनं हृदयातनं दिलं जाईल. फक्त आणि फक्त रिझल्ट साठी आम्ही काम करणार, दुसरा काही भाग नाही. ओके, चलो, धन्यवाद. मंडळ आभारी आहे. 1 तास झाला का? बरोबर आवाज